शिक्षकाची नेमणुकीची तारीख, त्यांनी त्यावेळेस घेतलेलं शैक्षणिक पात्रतेनुसार आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि त्यानुसार जोडलेली सर्टिफिकेट आणि आपल्याला मिळालेला आदेश, यानुसार आपण पहिल्या दिवसापासून त्या शाळेमध्ये नेमणुकीसाठी हजर असतो आणि त्याप्रमाणे कारवाई करत असतो. या ठिकाणी DED आणि BEd हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं पदोन्नतीला सुरुवात होते आणि ह्या ज्यावेळेस सेवा ज्येष्ठता यादीमध्ये आपली नावं संवर्धनात जातात, ही ज्यावेळेस जात आहेत त्यावेळेस मात्र आपण बारकाईनं ती सही करताना संस्थेच्या सेवा ज्येष्ठता यादीवरती आपण तशा सह्या केल्या पाहिजेत आणि ते बारकावे आपण टिपले गेले पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. हे सगळं करत असताना हे नेमणूक तारखे सेवा ज्येष्ठता आपण पात्र कधी असतो तर जेव्हा BEdचं स्केल दोघांनाही DED आणि BEd वाल्यांना जेव्हा स्केलला ते पात्र होतात आणि त्याची स्केलची मंजुरी शिक्षणाधिकाऱ्यांच्याकडनं मिळते त्या तारखेपासून आपण उपमुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक श्रेणीमध्ये येतो.